अखंडमंडलाकारं व्याख्यामेन चराचरं तस्मै तदसाय श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपादं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखं केवलं ज्ञानमूर्ति द्वैतातीतं तस्मै एकं नित्यं विमलाचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। नित्यं श्रीतं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधचरानन्दं गुरुरब्रह्मम् आनन्दमानन्दकल्पतरुं ज्ञानसर्वमिलितबोधरूपं सद्गुरुं नमामि। नमामि सद्गुरु शारदां सच्चिदानन्दं पूर्णब्रह्मनिष्ठादिवसम्। ॐ नमो वेदप्रतिपाद्या जय जय सर्ववेदात्मरूपा देवात्मूर्ति गणेशु सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तासु भगवानिनोजि कुंडली वरदोषि ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरु प्रहलाद महाराज की जय। श्री सद्गुरु दत्तात्रेय महाराज की जय। श्री जगद्गुरु मछनाथ महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद्भगवत गीता पारायण संत विद्वान महाराज की जय। श्रीमद्भगवत गीता पारायण संत सुभाष अण्णा महाराज की जय। मोक्ष दुराने तीर होय परी आराध्य तो तुझ्या पायी म्हणून धाडशी जेत जाई पायी पुजायचा। चौथ्या श्लोकात अर्जुनाचे ओळ अर्जुन भगवंताला विचारतात भगवंता मोक्ष दुराधिक होय। मोक्ष आहे साईड मोक्ष 4 मोक्ष आहे आणि चौथा मोक्ष साईड मोक्ष आणि चौथा मोक्ष तुला जाईल कुणालाही मोक्ष भेटत नाही तो कुणालाही मोक्ष दिला जात नाही आणि असला मोक्ष तुझा सेवक आहे तुझा दास आहे भगवंताचा दास आहे साईड मोक्ष 4 मोक्ष आहे त्याचा चौथा मोक्ष साईड मोक्ष आहे आणि साईड मोक्ष हा तुझा दास तुझा सेवक आहे। तो साईड मोक्ष तुझ्या पायाच्या आराधना करतो तुझ्या चरणाची स्तुती करतो आराधना करतोय आणि तो मोक्ष कुणालाही भेटत नाही। कितीही भक्ती केली किती काय केलं तो साईड मोक्ष भेटत नाही तो कुणाला दिला जात नाही ना। असला मोक्ष तुझा सेवक आहे तुझा दास आहे तुझ्या चरणाची सेवा करतोय आणि तुझा दास असल्यामुळं तुझा नोकर असल्यामुळं जिकडं तू धाडशील तिकडे नाही हो म्हणत नाही व्यवहार जातो। धाडशी हा शब्द जुना शब्द आहे जुनी माणसं मला अमक्या तुमच्याकडे धाडलं तुमच्याकडे धाडलं म्हणून मी आलोय। धाडला शब्द जुना शब्द आहे जुना पहिला शब्द पूर्वीच्या माणसांचा। मोक्ष दुराधी आहे मोक्ष कुणालाही मिळत नाही साईड मोक्ष असला मोक्ष तुझा तो सेवक आहे तुझा दास आहे पण तू जिकडे धाडशील तो मोक्ष नाही म्हणत नाही जिकडे धाडशील तिकडे लोकमान जातोस असला मोक्ष भगवंत विचारलं कुणाला मी मोक्ष दिला कुणाला मी मोक्ष दिला ती मौली सांगतात साईड मोक्ष पुतणारे दिलास पत्नीला आणि पुतना राक्षसीत पुतना राक्षस असताना तुला मानण्यासाठी आले असताना त्या पुतणीला तू
तू साईमुक्षी दिलास, साईमुक्षी नेऊन टाकलास, तुला मानण्यासाठी आलती तुटणार राक्षसी आणि तू तिला साईमुक्षी दिलास, साईमुक्षी दिलास. ही कसं काय? भगवान सांगतात मी पुतणीला साईमुक्षी दिला, पण अजून तुला माहित नाही मी तिला साईमुक्षी का दिला, ही माहित नाही. ते भगवान सांगतात पुतना ही कोण होती आणि पुतणीला मी साईमुक्षी का दिला. भगवंत ज्यावेळी अवतार घेऊन आले वसुदेव आणि देवकीच्या पोटी, वसुदेव आणि देवकीचे ज्यावेळी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अक्षर पडल्यानंतर वरात निघाली आणि वरात निघाले असताना आकाशवाणी झाली आणि वरात काढत असताना कंस हा रथा बसला होता आणि आपल्या बहिणीला घालवाय चालू होता, म्हणजे देवकीला. आकाशवाणी झाली हे कंसा तू आज 5-6 दिवस लग्न केलंस तुझ्या बहिणीचं आणि आता तू वरात निघाल्या पण त्या बहिणीला तू घालवाय निघालायस, पण तिच्या पुढे 8वा येणार आहे, 8वा मुलगा होणार आहे, ते तुझा वैरी होणार आहे, तुझा वैरी आहे. आकाशवाणीने सांगितलं. ज्या म्हणीचं आनंदानं प्रेमानं लग्न केलंस 5 दिवस आणि आता तो घालवाय निघालायस, तो वरात काढतोयस, त्या बहिणीला जो मुलगा 8वा होणार आहे तुझा वैरी होणार आहे. आता आकाशवाणी झालेल्या कंसाला कोण अर्पणा आणि कंसाने रथातून खाली ओढून टाकली आणि देवकीचे केसात धरून ओढल्या खाली आणि खडक उपसलं, म्हणजे तलवार काढली. देवकीला चालता मारलं तर तिच्या पुढ्यात मुलगा जेवण का असं खडक उघडलं तर वसुदेवाने ती खडक धरलं, हात धरला. एक कंसा आज 5 दिवस आनंदानं प्रेमानं लग्न लावून दिलंस आणि आता काहून मानतोस. वसुदेवाला म्हटले कंस तू आकाशवाणी ऐकतील का, तिच्या पुढे 8वा होणार आहे, तो माझा वैरी आहे, माझ्या बहिणीलाच नाही ठेवलं तर 8वा मुलगा जमेल का, पण मी याला ठेवणार नाही. वसुदेव म्हणले आत्तापर्यंत होती तुझी, आत्तापर्यंत होती ती तुझी होती, अक्षरा पडल्यानंतर ती माझी झालेली आहे, आता हिला तुझा अधिकार नाही. हिचा मी संरक्षण करणं माझा धर्म आहे, माझ्या बायकोचा संरक्षण करणं माझा धर्म आहे, मी तुला मारून देणार नाही. आणि हिचा पुढे 8वा होणार तर माझं वैरी आहे. वसुदेवाने वचन दिलं 8वा मुलगा ज्यावेळी येईल जन्माला येईल, ते कंसा 8वा मुलगा ज्यावेळेला जन्म येईल वचन दिलं कौशल 8वा मुलगा ज्यावेळेला जन्म येईल जन्म आलेले तुझ्या पुढे येऊन आणतो. त्या 8व्याला तू काय पिक 8वा मुलगा जन्म आल्यानंतर तुझ्या पुढे आणून ठेवतो, त्या 8व्याला काय पण कंसाला ते पटलं. अरे 8वा येणार आहे, आता लग्न झालंय, हिला का मारायचं, तिला पटलं. पण कंसाने तिथं तसं सोडलं नाही. 7 दरवाजे आत कैदी ठेवलं म्हणजे तुरुंगात ठेवलं. 7 दरवाजे होती त्याला आणि 7 दरवाजे आत तुरुंगात ठेवलं. हातामध्ये पेढ्या आणि पायामध्ये पेढ्या, साखर दंड. ज्यांच्या फुटी भगवान श्रीकृष्ण येणार आहे, देव येणार आहे, त्यांच्या वेळेला ती दशा. साखरदंड, पाया साखरदंड, हातात साखरदंड, 7 दर्जे आत ठेवलं. 7 दर्जात वसुदेवाचा देवकीचा संसार झाला.
एक 2 वर्षानं देवकीला एक मुलगा झाला. मुलगा झाला, आनंदाने प्रेमानं उत्सव झालाय. कंसाला पण समजलं, कंसानं आपल्या राजवाड्यामध्ये उड्या तोरणं उभा केले, आनंद साजरा चालू आहे. माझ्या बहिणीला मुलगा झाला, माझ्या बहिणीला मुलगा झाला, देवकीला मुलगा झाला. तो कृष्ण गवसले नाही, विष्णू गवसला नाही. त्याला चुकचुक केलं आणि नारदाला बोलवलं. नारद म्हणे ये इकडे म्हणले. म्हणजे काय झालं? अरे कंस आनंद प्रेमानं उत्सव चालू झाला. कंसाच्या राजवाड्यात देवकीला मुलगा झाला, आनंद उत्सव करतोय. कंसाला पापाचा गाडा भरायचा कसा? पापाचा गाडा भरल्याशिवाय मी अवतार दुसरं काही होणार नाही माझ्या हातून. कंसाने इतका अत्याचार मारला होता. साधू संत ऋषी मुनी त्याने तुरुंगात टाकले होते. ऋषी मुनींनी साधू संतांनी लताला झोपायचं. घोडं न झुकता तो लताला साधू संत झोपायचा. आपण वर बसायचं त्या लतात आणि चापकाने साधू संत मारायचं. इतका अत्याचार चालू होता. आपल्या आईवडिलांनी किती तुरुंगात टाकलं होतं कंसानं. आपल्या स्वतः आईवडिलांना सुद्धा उग्रसेन, वडिलांचं नाव उग्रसेन. त्या उग्रसेनाचा वडिलांचं राज्य असताना सुद्धा वडिलांच्याकडे हिसकून राज्य घेतलं, आपल्या नाव केलं आणि वडिलांना तुरुंगात टाकलं उग्रसेनाकडे. इतका अत्याचार वाटलं मात्र तर भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. नारदाला बोलवलं, म्हणजे थोडं पापाचा गडा राहिला भरायचा, थोडं तू सहकार्य कर. म्हणजे काय करू मी? देवकीला मुलगा झालाय आणि पहिला मुलगा झालाय आणि कौश आनंद उत्सव करतोय, पुढ्या तोरणं चालू आहे. तर तू जा आणि तिथं कर लाव. नारदाला समजलं. नारद मुनी आले. नारद मुनी देवाकडे चालणारा माणूस आहे आणि दैत्याकडे चालणारा माणूस आहे. दोन्हीकडे तू चालतो. काय माणसं सुद्धा नारद मुनी आता सुद्धा आहे, दोन्हीकडे चालते. त्यावेळेस मी सांगतो असं नाही, आता सुद्धा चाल आहे. नारद मुनी आले. नारायण करत कंसानं स्वागत केलं. या मुनीला, ज्या मुनीला सुवासन दिलं बसायला. राजा कंसा, आज तुझ्यामध्ये काय उत्साह आहे का? चांगला दिवस आहे का? आज उद्या बोलणं काय काय लागलंय, वाजत वाजते, फटाकडे उडते, काय भानगड आहे? म्हणजे माझ्या बहिणीला मुलगा झाला, पहिला मुलगा झाला. म्हणजे देवकीला, हो, याला तुला काय माहित नाही. मला देवकीला मुलगा झाला, हो म्हणजे. आणि तू तुझं वहिले देऊ का? नाही म्हणजे नारद मुनी, 8वा माझा वहिले आहे आणि आता मुलगा पहिला मुलगा आहे. अरे नारदा, तू चुकलास. अरे तुझा वहिनी होणार म्हटल्यावर उलट बेस. कुठला 8वा? पहिला 8वा का 8वा? 8 ठिकाणी एक कारण उलट बेस. कुठला होतोय? पहिला 8वा का 8वा? उलट बेसले की नाही, पहिल्या आकड्याला 8वा येतो. मग कुठला 8वा? तुला आकाश सांगितले कुठला 8वा? अन्न 8वा का वर्ण 8वा? आज आकाश सांगितले का तुला? नाही म्हणले. एवढं बोलल्या आता दोषच घेऊ पिशासारखा परत चालला. ना म्हणजे माझं काम झालं ना रद्द. जे काम घेतलेलं रद्द होत नाही त्याला नारद म्हणायचं. जे हातात काम घेतलेलं रद्द होत नाही तर नारद. नारद जे हातात काम घेतलेलं कधी रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. नारद थोडं अक्षर नारद.
काम घेतल्यानं कसं नाही घेऊ दे परत होत नाही. रद्द होत नाही. पण देवाकडलं काम असू दे नाही दैत्याकडलं असू दे. दैत्यानं पण ऐकलं पाहिजे आणि देवानं पण ऐकलं पाहिजे. रद्द होणार नाही. पिशासारखा परत गेला नारदने आपलं काम संपलं. भगवंताने सांगितलं आपलं काम संपलं. नारदमुनी निघून गेले. ते पिशासारखा पण आला. दिवकी बाजून ती मांडवी मुलगा होता पहिला. पिशासारखा पण आला. ती धरलं पायाला आणि म्हटलं दादा हा पहिला मुलगा आहे ऐकली का? ऐकलं नाही. म्हटलं पायाला बाहेर आला गाल घालून फिरवलं आणि शिरं आपडलं. एका दगडात मोठी शिर होती ते शिरं आपडलं म्हणून फुटल्यासारखं फुटलं. अशी 6 मुलं मारली कंसानं. दिवकीची 6 मुलं मारली आणि 6 मुलं मारली. 7वा गर्भ पोटामध्ये राहिला. 7वा मुलगा 7वा गर्भ शेषाचा आहे. गर्भ राहिल्या परी शेषाकडे भगवंत गेले. शेषाला बोलवून घेतलं. शेष भगवंताकडे आले. भगवान म्हणले शेष म्हणले काय आज्ञा भगवंता? म्हणजे आपण खाली जायचं आहे पिंपरी तलावावर. तू चल. मी नाही बाबा म्हणला. मी येणार नाही तुझ्यासोबत. म्हणजे का? लांबवताला आलो. लांबवताला तुझ्या संग आलो. तू थोडला झाला मला धाकटं केलं. आणि मला धाकटे केलंस. आणि 14 वर्षी जीव सुद्धा म्हणणार नाहीस. आता तुझं 14 वर्षी जीव सुद्धा म्हणणार नाहीस आणि खाली बस सुद्धा म्हणणार नाहीस. तुझ्या संगी तू थोरला होतास आणि तुझ्या आज्ञा पालन केली मी. तुझ्यासाठी बायको सोडली, राज्य सोडलं. 14 वर्षी तुझ्या मागं आलो तुझी सेवा करण्यासाठी आणि बस सुद्धा म्हणणार नाही 14 वर्षे. आणि तुम्ही नवरा बायको फळं खायला मी आणलेलं आणि मला एक तुकडा सुद्धा दिला नाही. तुझ्या मी येणार म्हणले. म्हणजे आता तू थोरला हो. भगवंताने कबूल केलं. तू थोरला हो. तू सांगत कमी ऐकली. एक गोष्ट ऐकलं तू थोरला हो. हा तसा असेल नेता. शेष मुनी आले. 7वा गर्भ राहिला. ही शेषच अवतार आहे. जिवकीला दिवस चालले. आज 7वा येणार. म्हणजे 7 महिन्याची गरज होती. 7-8 महिन्याची गरज होती. भगवंतानी मायेचं सहकार्यानं मायेचं सहकार्यानं ते गर्भ काढला. लोहिणी दिवकीच्या पोटाला गर्भ काढला आणि लोहिणीच्या पोटात घातला. रात्रीमध्ये भगवंताच्या मायेचं सहकार्यानं भगवंताने तो पोटाला गर्भ काढला आणि लोहिणीच्या पोटात घातला. रोहिणी जागी झाली तर 7 महिन्याची गरज होत. आता पती तर तुरुंगात आहे. रोहिणी वसुदेवाची बायको पहिली बायको. रोहिणी वसुदेवाची पत्नी. पण वसुदेव तुरुंगात होते. कंसाच्या तुरुंगात होते. कैदीत होते. आता जगात तोंड कसं जावायचं? लोहिणी उठली आणि आत्महत्या करायला निघाली. आकाशवाणी झाली. हे लोहिणी तू आत्महत्या करू नकोस. हा तुझ्या पोटात जो गर्भ आहे तो वसुदेवाचा गर्भ आहे आणि हा शेषाचा अवतार आहे. बलिरामाचं नाव ठेवायचं. आकाशवाणीने सांगितलं. रोहिणी थांबली. इकडे कंसाच्या दारामध्ये 7 महिन्याची गरज होती दिवकी. पण गर्भ उठल्यानंतर नाहीच झाला. इकडे उठलं कंसाच्या भीतीनं दिवकीला पोटाला गर्भ नाहीच झाला. गर्भ
तरी भीतीनं दलालानं असं उठलं आणि हा भगवान श्रीकृष्ण आठवा. देवकी जेव्हा पुढे येणार, पोटाला येणार देवकीच्या पुढे आले भगवान श्रीकृष्ण. लहानपणी तुरुंगात आले. वसुदेव आणि देवकी होती. स्वतःचा उजेड पडलाय भगवंताचा. चक्र गदा पद्म ही भगवंताच्या हातात आहे. अनेक हात आहेत. भगवंताने देवकीला म्हणले मी मुलगा तुला असं समज, मी मुलगा आहे तुला असं समज. देवकीने हात जोडले. हे बघून जगाच्या कुठल्या मातेला 20 वर्षाचा पोरगा, 30 वर्षाचा पोरगा जन्माला का 10 वर्षाचा पोरगा, 5 वर्षाचा, तू तो मोठा आहेस आणि मला म्हणतोस तू माझा मुलगा असं समज. बघून म्हणले आईला लई त्रास देण्याचं मला वाटतंय, आईला लई दुःख देण्याचं मला वाटतंय, म्हणून मी मोठा होऊन आलोय. मला तुझा मुलगा मान. नाही मला किती दुःख झालं तर चालेल. जगाने म्हटलं पाहिजे देवकीचाच कृष्ण. मला किती दुःख झालं तर यातना किती व्हावं लागलं तर चालेल, पण संपूर्ण जगाने सगळ्या विश्वाने म्हणवले देवकीचा मुलगा कृष्ण, वसुदेवाचा मुलगा कृष्ण. भगवंताने सांगितलं समजून, हे देवकी मी माझ्या भक्तासाठी प्रल्हादला भक्त होऊन गेले. प्रल्हाद हसली एका 5 मिनिटासाठी खांबातून अवतार घेतला. भक्त प्रल्हादसाठी 5 मिनिटासाठी खांबातून अवतार घेतला. म्हणजे लाकूड माझी आई झाली. त्या लाकडात मी अवतार घेतला, पण लाकूड खाव झालं, आई झाली. त्याचा उपकार फेडण्याकरता, आईचा उपकार फेडण्याकरता पुन्हा पशु अवतार घेतला. पशु अवतार त्या लाकडाची कुऱ्हाड केली, त्या लाकडाला कुऱ्हाड बसवली आणि ते लाकूड सतत कुऱ्हाड जेवताना मांडीवर, झोपताना छातीवर फिरताना हातात. आय चक्कर फिरण्यासाठी मी कधी खाली भुईला ठेवली नाही ती लाकूड. त्या अवतारामध्ये त्या अवतारामध्ये पुरुष अवतारामध्ये त्या लाकडा उपकार फिटला नाही, म्हणून राम अवताराने केला. त्या लाकडाला धनुष्य केला आणि जेवताना मांडीवर, झोपताना छातीवर आणि दिवसभर हातात. त्या रावणाचा सुद्धा त्या लाकडाचा उपकार फिटला नाही, म्हणून कृष्ण अवतार पुढे दान करणार आहे आणि त्याच लाकडाचा पोवा करणार आहे आणि वटा लावून उतार करणार आहे. आणि देवकी तुझ्या पोटाला मी जमून कव कर फुटला तुला, ती काही बी कर, ती तसलं मला सांगायचं नाही. पण सर्व विश्वानं सर्व जगानं कृष्ण कोणाचा, देवकीचा वसुदेवाचं म्हणलं पाहिजे. इथे सांगून प्रयत्न केला पण देवकी ऐकले ना. म्हणून कृष्ण म्हणले देवकी मी तुझ्या पोटाला येतो, मी तुझ्या पोटाला येतो, पण मला इथे ठेवू नकोस, मला उकळून सोड, उकळून सोड. वचन दिलं देवकीनं वसुदेवानी. आणि कृष्ण लहान झाले. कृष्ण लहान झाला आणि देवकी वाटलं मी बालिंत झाली. देवकी वाटलं मी बालिंत झाली, माझ्या पोटातनं कृष्ण आला असं देवकीला भास झाला. पण कृष्ण पोटातनं आला नाही, लहान झाला फक्त. आता जन्माला मुलं आणि सगळं पडदा मायेचा पडदा झाकला. मी बालिंत झाल्यास वाटलं आणि एवढं लक्षात ठेवलं याला उकळून सोडा, मला उकळून सोडा. वसुदेवानं पाठी बघितली, ती पाठी होती, पाठी हटला सुद्धा काही नव्हतं. कृष्णाला त्या पाठीत हटला, पाठी घातला आणि मग लक्षात आलं
हातात बेड्या आहेत आणि पायात बेड्या आहेत. जायचं कसं? आणि 7 दरवाजे, दरवाजे झाकलेले आहेत, कुठं पाठलेलं आहे, ते जायचं कसं? पाठीतून चला आवाज निघाला. ती पाठी डोक्यावर घेतली, पाठी डोक्यावर घेतली, हातातल्या बेड्या निघाल्या आणि पायातल्या बेड्या निघाल्या. हातातल्या बेड्या निघून पडल्या आणि पायातल्या बेड्या निघून पडल्या. कृष्ण वसुदेवाच्या डोक्यावर आल्यानंतर पायातल्या बेड्या निघून पडल्या आणि हातातल्या बेड्या निघून पडल्या. अण्णा सांगायचे, वसुदेवाच्या डोक्यावर कृष्ण आला, आमच्या तुमच्या डोक्यात जर कृष्ण आला, जन्म आणि मरणाची पिढी निघून का पडणार नाही? तीन कडे पिढी आहे, काम कोल लोक, ही पिढी आहे. ही पिढी निघून का पडणार नाही? काम कोल लोक, ही 3 कडेची पिढी आहे. ही पिढी का निघून पडणार नाही? आमच्या डोक्यात जर कृष्ण आला तर ही टून का पडणार नाही? पण आमच्या डोक्यात कृष्ण आला पाहिजे. वसुदेवाच्या डोक्यावर कृष्ण होता आणि आमच्या डोक्यात कृष्ण आला पाहिजे. वसुदेव निघाले, दरवाजा झाकलेला होता आणि कुलूप होतं त्याला. त्या दरवाजेपर्यंत गेले. आता जायचं कसं व्हायचं? पाठीतून चलाच आवाज निघाला. ते कुलूप आपलं होतं निघून पडलं. असं त्या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. आता कलियुगाच्या मुलांनी 10-12 मुलांनी कुलूप हलवायचा प्रयत्न केला की कुलूप हलणार नाही. असलं मोठं कुलूप होतं कलियुगाच्या मुलांनी. किती ताकदवार असलं तर सुद्धा पहिला मी हिंदी कशी फिरवायला होतो, त्याने हलवायचा नुसतं प्रयत्न केला की कुलूप हलणार नाही. पाठीतनं चला जाऊन निघाल्यानंतर ती कुलूप निघून पडलं. दरवाजा आपला उघडला. तिकडं तिकडं म्हणजे तर पाल्याकडे झोपले होते, घोळत होते. वसुदेव निघाले आणि 7 दरवाजे उघडले. 7 दरवाजे उघडले, बाहेर पडले. तो पाऊस येत होता. हे शेष नारायण म्हणाले, आपली फडी दिली कृष्णावर पाऊस लागली म्हणून. आणि यमुनेला पूर आलता, यमुने नदीला पूर आलता. आज माझ्या मालकाची भेट होणार, माझ्या मालकाचं दर्शन होणार म्हणून यमुना नदीला पूर आलता. यमुना नदी आता सुद्धा सावळी आहे, सावळी नीलं पाणी. यमुना नदीचा आता सुद्धा, यमुना नदीचा अवतार म्हणजे जन्म उगम भगवंताच्या अंगठ्यापासून झाला म्हणून आता सुद्धा निळं पाणी यमुना नदीचं. यमुना नदीला पूर आलता. आज माझ्या मालकाचं दर्शन म्हणून पाठीतनं वसुदेव चालले होते. 12चा जन्म होता कृष्णाचा. त्या नदीत पाऊल टाकला. नदी वाढत कमरे इतकं असं छातीपर्यंत आणि तोंडात पाणी चाललं. इतक्यात पाठीवर धरली तर कृष्ण म्हणले मनात, आपले वडील मारा नको तीन कामाचं म्हणजे एक पाय लवडा केला आणि अंगठ्यात स्पर्श केला. अंगठ्याचं दर्शन दिलं पाहिजे. अंगठ्याचं दर्शन झालेले यमुना तिथे थांबली म्हणजे दोन्हीकडं. आणि वरनं वाट केली. आले कोकणमध्ये नंद बाबा म्हणजे नंद राजा 9 लाख त्याच्या घरी काय होत्या. 9 लाख ज्याच्या घरी काय असते त्याला राजा म्हणायचे. आता निवडून देते. आता कलियुगात निवडून देतात. पण पहिले कृष्णाने गेलेला 9 लाख त्याच्या घरी काय असते त्याला राजा
नंद राजा होते. नंद राजाची बायकोचे जीवन वडले होते. ती झोपली होती. तिला माहित नाही मी बाळाची कधी झाली. तिला मुलगी झाली. ती माया मुलगी झाली. 7 हात होती तिला. ती जीव होती. वसुदेव निघाले. नंदराजे वय पुढे आले तर वाळ दररोज मोकळा होता. वसुदेव सरळ आत गेले. नंदराजे पत्नी झोपली तिला माहित नव्हते आणि ती मुलगी खेळत होती. तिनं सांगितलं होतं तिथं मला न ठेव आणि ती मुलगी घेऊन ये. त्या कृष्णाला तिथं ठेवलं तिच्याजवळ आणि त्या मुलगीला पाठीत घेतली आणि निघाले. गेले. यमुना नदीत पाऊल टाकला. यमुना नदी पुढे जाईल तसं पाणी मागून व्हायला चाललं. यमुना नदी पार केली. यमुना नदी व्हायला लागली. पुन्हा आपल्या कैदेत आला. एक दरवाजाचा आत टाकला. ती दरवाजा आपल्यापर्यंत झाकला. कुलूप लागलं. अशी 7 दरवाजे. वसुदेव तसा आत तसं 7 दरवाजे लागायचे आणि कुलूप बनवायचं. कुलूप लागले नाही. पालेकरी जागवायची. आज 8वा येणार आहे. डोळ्यात टाकून जागलावा आणि गेलाय गव्हाचा 8वा. 7 दरवाजे लागले. पालेकरी जागे झाले आणि 7 दरवाजे लागल्यावर कुलूप लागल्यावर मुलगी टाव पडला. वळली मुलगी. पालेकरी गेले सांगायला 8वा मुलगा जमाला. 8वा आलाय. कोश का सोडते काय. कोश पिसासारखा बळ आला. ती मुलगी होती. दादा अरे मुलगी आहे आता एवढं तर होती की आता 8वा का सोडते का. बघितली मुलगी आहे का काय तिला बघितली नाही. 6 मुलं तिथं आपटली. त्याला आपटाय गेला. फिरून आपटाय गेला. त्या हातातून दिसतली आणि 700 पुढे पूजा तयार झाल्या. 700 पूजा. 7चे हात वाजले. त्या मुलगीला 20 रुपये निर्माण केलं त्या मुलगीनं. आणि कौशाने अरे मुलगा मला का वाटतोस. मला का मारतोस. तुझा वहिनी कुकर वाटतोय. तुझ्या वहिनी कुकर वाटतोय सांगून गेली. भल्या मी सापडले नाही. भल्याला मी सापडली नाही. आणि तू कसं मला जपतोस. मला का मारतोस. तुझा वहिनी कुकळा वाटतोय सांगून गेली. इतकं करून सुद्धा कुकळात तो गेला. इतकं करून सुद्धा वसुदेवाला तुरुंगा ठेवून सुद्धा कृष्ण निसटला. तिकडे नंद राजाला आनंद झाला. मुलगा झाला म्हणून यशोदेला मुलगा झाला. नंद राजा मुलगा झाला. राजाला मुलगा झाला म्हणून वाद्य चूर्ण सगळं वाजायला लागले. आनंद होता चालाय. तुर्कीला वसुदेवाला नंद राजाला कृष्णाला आनंद आलाय. मी एवढं करून सुद्धा निसटला कसा. त्याला मारायचं कोणी. पहिला व्हिडिओ मांडला त्याला मारण्यासाठी. एकाने पहिला व्हिडिओ उचलला मी मारतो. तू कसं मारणार. बामणाचा वेश घेतो. बामणाचा वेश घेतो आणि कृष्णाला मारायला लावतो. त्यानं बामणाचा वेश घेतला. जाडवं बांधलं. धोतर नेसलं. पंचा घेतला अंगावर. ते पंचांग घेतलं आणि बडजी झाला. बाबा झाला. कृष्णाचं भविष्य सांगण्याकरता. त्याचबरोबर गाडगे आलते आणि गाडगे ऋषींनी कृष्णाचं भविष्य वर्णन केलं. गाडगी बलिदानाला बघितलं
मनाकडे बघितलं, बैलांनी भविष्याचं वर्णन केलं त्यांनी. हा चोर चोरी करणार आहे, पण पुन्हा चोरी करणार आहे, तर चोरी करणार असं भविष्य वर्णन केलं. नंद राजा, प्रत्यक्ष जगाचा मालक तुझ्या पोटावर आहे, प्रत्यक्ष जगाचा मालक भरपूर वर्णन केलं तिने आणि निघून गेले. आणि हा भडती जो आला, नंद राजा तुम्हाला मुलगा झाला मला समजलं आणि मी तुमच्या मुलाचं भविष्य वर्णन करणार आहे. आणि आत्ताच म्हणजे गेले भविष्य वर्णन, त्याला काय येतं म्हणजे, त्याला काही येत नाही, त्याला काय समजत म्हणजे. निंदा केली, संतांची निंदा केली. कृष्ण पांढर होते, त्याला भटजी म्हटल्यावर बसाय पाठ टाकला होता, टेकाय पाठ दिलता, पंचांग ठेवायला पाठ दिलता पुढं, तिथं पंचांग ठेवलं होतं. आणि हा भविष्य सांगायला आला, ते प्रत्येकांच्या घरात जाणार आहे, चोरी करणार आहे, चोरी न पडणार आहे असं सांगायला आला. भगवंतानी आज्ञा केली घरातल्या शिडकुटसनी, लाटण्याला, परपुटाला, मुसळ होतं मुसळाला, पार होती घरात पालाला, लोखंडाची पार होती. असं जड जड वस्तू होती, त्याला आज्ञा केली भगवंतानी. ती जड वस्तू उठल्या आणि याला माल द्यायला लागली की नाही. माल देताना लोखंड आलं, लोखंड पाठी बसल्यावर दुसरं लाकडाचं होतं, पण लोखंड सुद्धा माल आल्यावर याला काही ती माल सहन होईना, शिरपुटीहून आपल्याला आली, वरडायला भोंगडायला लाटणार तोंडात बसलं, वरडायला काही येईना. अरे म्हणजे पळून जावं, ती पंचायत घेतलं, पळून चाललं, बाजरा आडवालं, ती बाजल्यात उठून पडलं. आमचे महाराज म्हणले, तुका मला म्हणते जानवं तुटलं, पंचांग फाटलं, जुंगणाचं धोतर लागलं, ती नागवत पळून चाललं. तर शेतात असं गाव सोडलं, शेतात निघून जात असताना नांगराची फार, शेतात ती बाजार असेल ती आडवं यायला मान लावली. म्हणजे का सोडा याला. आता कृष्ण म्हणले त्याला मी जीवन सोडलं, म्हणजे बामणाचं रुग्ण असतं म्हणून जीवन सोडलं, तेवढंच जीवन गेलं. कंसापाशी गेले, कंसाच्या पाया पडलं, कंसा तुझं काही झडगत नाही, तू आता संपला, तुझं काही झडगत नाही. अरे माणसं मला येत नाही, निर्जीव वस्तू शिव पाठ पडणार, शिंकुट, लाटणं, परकुट, वळवंटा, हे सगळं मला तुझी कृपा म्हणून मी वाचून आलो म्हणला. तुझं काही खरं नाही. अनेक जण त्या कृष्णाला मारण्यासाठी गेले पण पुन्हा मार्ग आले नाही. तर पुतना राक्षसी होती, मी थोडक्यात सांगते, पुतना राक्षसी होती. त्या पुतनीनं विडा उचलला, मी त्या कृष्णाला मारून येते म्हणून विडा उचलला. पुतना ही कोण होती ते कृष्ण अर्जुनाला सांगतात. पुतना ही बलिराजा होऊन गेला, बलिराजा होऊन गेले. आमच्या अण्णा सांगायचे बलिराजा होऊन गेले. त्या बलिराजामध्ये भगवंती गेलते बलिराजाकडं, आणि बलिराजा पाताला घातल्यानंतर भगवत प्रश्न झाले. बलिराजा तुझ्या भक्ती करून प्रश्न आले, तुला काय मागे माग म्हणजे मागू तिथे मागतो म्हणजे मते दिली मागतो. माझ्या दारात दाखवून राहा, माझ्या दारात दाखवून राहा. बलवाने तथाच म्हणली. आणि हा जगाचा मालक बलिराजाच्या दारात आज नव्हता, दारात बातमी म्हणून राहिला, दाखवून येणार घ्या, नमस्कार ठेवा या. तो जगाचा मालक
पाय पडते बळीराजा दारात बळीराजाच्या दारात वाचणं अजून नाही साहेबाला नाही गेट उघडायचं. साहेबाला नाही गेट उघडायचं आणि साहेबाला नमस्कार आणि जावा साहेब गाडी तसं बळीराजाच्या दारात गेट उघडायला गेट झाकायला आणि तो त्याला नमस्कार करायचा जगाचा मालक. जगाचा मालक. असं काय असताना बळीराजाची बहीण होती ती बळीराजाची बहिणीला फिरायला गेली माहिती सगळं आणि आज येत असताना प्रत्येक मुलगीला नमस्कार करू शकता बहिणीला त्या बहिणीच्या मैत्रिणीला नमस्कार करू शकता पुतना जवळ आली पुतना जवळ आल्याला नमस्कार केला हात जोडले आई साहेब म्हटलं उभारली त्या पुतणीला माहित होतं काही कोण आहे का बळीराजाची बहीण होती बळीराजा ज्ञानी होता 9व्या बाबतीत बळीराजा होता आणि अर्जुन 8व्या बाबतीत होता अर्जुनाला श्रेष्ठ भक्त होता बळीराजा आत्मनियोजन भक्ती होता त्याला 9वी भक्ती आणि त्या बळीराजाची बहीण होती आणि त्या बहिणीला माहित होतं मी कोण आहे आई साहेब थांबलं काळे जगाचा मालक म्हणजे काळे म्हणजे आयसा नाही म्हणजे खाली बघून नाही म्हणजे मोठ्या मुलींनी मायारांना बरोबर दिसत नाही योग्य दिसत नाही होईल मला समजते रे पण तुम्ही लग्न काय करत नाही जो बसला नाही तुम्ही लग्न काय करत नाही लग्न केलं असतं रे आता तर बसलं नाही बसलंच नाही मी काय करत नाही तेव्हा मी ज्याच्याशी लग्न करणार आहे तो मालका नवरा भेटला मालका नवरा भेटला म्हणजे होय मग मालक्या नवऱ्यापासून मालकी म्हणून कुणाकडे म्हणलं होय माझं पण आहे माझा एक पण आहे आता तर बसलं नाही बसलं नाही बसायचं सवस नाही मग आंबा घ्यायचं नाही बसलं नाही मग तुमचा काय पण आहे तुमचा पण काय पण मला समजून तर म्हणला माझा पण असा आहे मालक्या मनाच्या तोंडामध्ये हे स्तंभन देणार माझं स्तंभान मालक्या मनाच्या तोंडात देणार बसलं मग कोणासारखी द्या तुझ्यासारखी इथून माझ्या पोटा आता लग्न कर काय त्याला सांग मी गौतम ना काय त्याला सांग अंगावर कृष्ण म्हटले मी स्तनपण करेन पण या अवतार कृष्ण अवतार मी तुझं स्तनपण करेन पण कृष्ण अवतार तर मी काय करू म्हणले तर पण मी काय करू माझं स्मरण करा माझं ध्यान धारणा करा माझं स्मरण करा ते आत गेली नाही राजवाड्याला आत गेली नाही तिथंच बसली तिच्या समोर आणि बाहेर होता तो आत टेकला अंतःकरणामध्ये घेतला बाहेर कृष्ण होता ते अंतःकरण घेतला आणि त्याला विसर पडला तो अवतार संपला परशुराम अवतार झाला राम अवतार झाला आणि पुढे कृष्ण अवतार ती सावध झाली आणि ती कंसाचे दासून राहिली कंसाचे दासून राहिली डिवकी झालं सगळं झालं शिव भुकळत गेला आणि म्हणून तिथं विडा उतरला का मी या अवतारामध्ये सफर करणार नाही कृष्ण अवतार म्हणून आणि इथं पण होता मालक्या मनाच्या तोंडामध्ये सर्गन देणार नाही तुझ्यासारखे आता कृष्ण कुठं आहे ओळखायचा कसा कुठं आहे कोणास ठाऊक आले मुलीच्या मागले कुठं आहे कसा ओळखायचा कृष्ण मरतो तो कृष्ण आहे मरत नाही तो कृष्ण ओळखायचं कसं म्हणून 20 टनामध्ये बोललो 20 टनामध्ये अर्जुनाला सांगतोय कृष्ण मला मारण्यासाठी नाही मला ओळखायचं कसं म्हणून 20 टनामध्ये बोललं आणि त्यावेळी त्यांच्या घरामध्ये पालने दिसला त्या आत जायची मूळ पाण्यामध्ये असायची आणि वंदन स्थळ करायचं 20 तोंडात गेले की मूळ पडसळ मारायचं तो हा
नवस, तो हा नवस. मुलं मारत आली कृष्णाकडं, कंसानं पण मुलं मारली आणि हिनं सुद्धा मारली. पण देवाकडे जात असताना आपल्या कोण आडवं येत असेल, देवाकडे जात असताना आपल्याला कोण आडवं येत असेल, तिला अपमान केला तर चालतोय, अपमान केलं तर मुंडकं उडून तिथं पाप लागतो. अपमान करणं म्हणजे मुंडकं उडवलेला पाप लागतो. आपण देवाकडे चाललं असताना कुणी आडवं आलं आपल्या आडवं, तिला अपमान केला तर चालतो. म्हणजे अपमान करणं आणि मुंडकं उडवून एक सारखं. ही पहिल्या त्या सांगितली. तो चालला, ती चालली आणि नंदवाल्या समोर आणि नंदवाल्या आत पाऊल टाकला तर हा पाळण्यात होता आणि पाळण्याच्या फटीतनं बघितलं, कृष्णानं ओळखलं. अरे बापरे, म्हणजे मी कवा सांगितलेलं बोटा अवतार धारण केला मी बलिराजा करता, आणि त्या बोटा अवतारामध्ये मी सांगितलेलं, कधी सांगितलेलं, किती युग गेली ते आता आठवून आल्या. बापरे, कसला भक्त असेल. अजून मला एकच भक्त भेटला, पुतणी सांग कुठल्या अवतारात मी सांगितलं, कुठल्या अवतारात आल्या आठवून ठेवून, कसलं स्मरण असेल माझं. पाळण्यापाशी आली, आता पण मुलं बघितली वेगळी आणि हा मुलगा वेगळा दिसला. कृष्ण असं वाटलं, पण स्तन दिलं नाही तोंडामध्ये. कोणाला म्हणली मला पण स्तनाला विष वळलं, स्तन पिल्लं तोंडात गेलं. काय तोंडात विष गेलं, काय तोंडामधून पडलं, तोंडात गेलं पेरला, पण मेला नाही. आणि ओटावर पडलं ताटून घ्यायला, पण मेला नाही. ओळख लागली त्याने, तो संसारी, त्याची संधी येतात, त्याला सुख झाला व्यापार. ओळखला कृष्णा, तोच हा मला वचन दिल्याला, तोच हा ओळखला. लगे मांडवी घेतलं, त्याला दम कुठे निघतो, याला दम निघाला नाही. आणि पुतणीनं मागून घेतलं होतं, ज्या वेळेला त्या क्षणाला मला करते त्यावेळी स्वामीमुखी मला स्वामीमुखी ती म्हणलं तथाच. म्हणलं मांडव भेटलं, ते गबसना स्तन काढलं, तिला तोंडात दिलं. त्या ग्रंथामध्ये मी सांगितलं, आमचा अण्णा पण सांगायचे, आधी तिला पाना फुटला, दुधाचा पाना फुटला, संपूर्ण दूध पिला, पुन्हा रक्त यावं लागलं, संपूर्ण शरीर रक्त पिला, आणि आतडी यावं लागली, आतडी. आणि आतडी येत असताना त्या पुतणीला सहन झालं नाही. एकाने तुंबी लावतील नाही, पहिले दुःख असायचं, तुंबी लावून काढलं, तसं तुंबी लावल्या की त्याला तिला झालं, सगळी आतडी सगळी वळवल्या शरीरातली. आतडी येत असताना हिला सहन झालं नाही. कृष्णा आता सोड, दूध संपलं, रक्त संपलं, आता आतडी आलेली, मला सहन नाही कृष्णा, मला सोड. हिनं मागून घेतलं होतं, तू ज्या क्षणाला करते त्यावेळेला स्वामीमुखी दे. सोड ना. ही तान नशेना खाली पडली, छाती बसला, व छातीवर कृष्ण होता, डोळ्यासमोर कृष्ण मागताना पुतणीची ज्योत निघाली, पान ज्योत तोंडातनं, ती कृष्णाच्या मुखात गेली. पान ज्योत त्याला म्हणतात, आत्मज्योत, पान ज्योत, ती कृष्णाच्या मुखात गेली, म्हणजे स्वामीमुखी घेऊन टाकला. काय पडलं म्हणून, दान नशेंना काय पडलं म्हणून यशोदा माता आली, सगळं गोकुळ गोळा झालं.
एवढं धड पडलं मोठं मोठं. आपल्या कृष्ण काय तर आता जमायल्यापासून किती जर संकट येते, हे संकट वेगळं तर म्हणले. कृष्ण तिच्या छातीवर त्या ग्रंथामध्ये सांगितलंय, एवढं मोठं जड होतं की कृष्ण आमच्या एवढा दिसत होता. आमचा एवढा की आमचा ती आमच्या एवढा कृष्ण दिसत होता. त्या कृष्णाला काढण्यासाठी शिडी लावली. शिडी लावली. शिडी चढून त्या कृष्णाला अंगावर घेतलं. त्या पुतणीच्या अंगावर घेतलं. अरे हिला बाहेर कसे काढायची, मग तिला तोडलं. ती बाहेर काढलं सगळी शरीर आणि त्याला जाळा गेलं. आणि जाळत असताना तिला वास सुटला. आत्ताला चंदनासारखा वास सुटला तिच्या शरीराला, चंदनासारखा. त्या कृष्णानं स्पर्श केला त्या देहाला. स्पर्श केल्या त्या शरीराला सुद्धा चंदनाचा वास आला. चंदनासारखा वास आला. आता पुतना गोकुळ बघितलं तर एवढं मोठं गोकुळ नाही. मी जाऊन बघून आलो. योजने पडलो शरीर योजना 10 योजना शरीर तिचं होतं. एवढं गोकुळ मोठं नाही. अध्यात्म असं सांगतं पुतना म्हणजे कोण, वासनाई पुतना आहे. वासनाई पुतना ही गोकुळ. गोकुळ गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय त्याच्या ताब्यात असलेली ती गोकुळ. आणि इंद्रिय त्याच्या ताब्यात असते तिथं कृष्ण असतो. त्या गोकुळामध्ये कृष्ण असतो. आणि त्या गोकुळामध्ये कृष्ण आहे. तिथं वासनारूपी पुतना राहू शकत नाही. वासनाही पुतना कृष्ण नाहीच करते. वासनाही पुतना ती कृष्णानं नाहीच केली. गो नाम इंद्रिय, गोकुळ. गोकुळ ज्या कुळाचा राजा कृष्ण आहे, नंद राजा आहे, तिथं कृष्ण असतो. आणि तिथे वासना पुतना राहू शकत नाही. पुतणीला नाही शिकेली. कृष्ण मोठा झाला. कृष्ण चोऱ्या करायला. प्रत्येकांचं भांडण यायला लागलं नंदराजाकडं. तर कृष्णाने एकाला एकदा दिवशी बांधून घातलं. यशोदा मातेने बांधलं कृष्णाला. बांधत असताना जोडी पाहिजे, कासरा पाहिजे. कासऱ्याला बांधत असताना कासरा फुलायचंच नाही. ती एवढं राहायचं. त्याच्या कमलाला कासरावर मला नाही एवढं राहायचं. कासऱ्याला कासरावर बांधला आणि पुन्हा बांधले नाही एवढं राहायचं. त्या गोकुळाने सगळे कासरावर बांधलं एवढंच राहायचं. पूर्ण सगळं प्रत्येकाचं कासर संपलं. पण याला काय कासरा पूर्ण. एक गवळं आली म्हणजे यशोदा माता त्यानं तू बांधलं जाणार नाही. माझ्या कासर मान पेन रुपी कासरा, पेन रुपी डोळी. आणि पेन रुपी डोळी दिल्या कृष्ण बांधला. कृष्ण बांधला आणि उकल होतं. उकल आपल्याकडे उकल भुईत लवल्याला होतं. लवल्याला आपलं माहित आहे. बीज लावतात. एक उकल असायचं पहिलं, असं लांबडं असायचं. उकल ठेवल्याला जमलं असायचं. त्या उकलाला बांधला कृष्णाला. बांधला आणि यशोदा निघून गेली. त्याला सोडलाच नाही. दिवस मोबाईलला सोडला नाही, रात झाली सोडला नाही. तिनं वडत कृष्णाला अंगणात आला. वडत घेऊन आणि 2 झाडं होती. त्या झाडातनं मधनं चालला कृष्ण.
दोन झाडांमध्ये गेला की उकर असं झालं, असं तिरकं असं लांबलं झालं आणि झाडं अडकलं. ती वडते झाडं अडकलं. त्या झाडात कृष्णाचं पैसे राहिल्या झाडात 2 मुलं माणसं उठली. ती झाडं डुबून पडली आणि 2 माणसं निर्माण झाली. कृष्णाच्या पाय पडले आणि निघून चालले. आता 2 मुलं कोण होती? 2 मुलं होती. एका तळ्यामध्ये ही 2 मुलं आंघोळ करत होती. तळू होती. दोघांच्या 2 मुली होत्या, म्हणजे बायका होत्या आणि त्या पण ते दोघांचं आंघोळ करत होती. ही दोघं जण अंगावर कपडे नव्हते दोघांच्या आणि आंघोळ करत होती. नारळ मुनी आले तिकडं. कुबिलांची मुलं होती. तिकडनं नारळ मुनी आले. नारदाला सुद्धा बघून अंगावर कपडे घेतलेले. त्या मुलींनी कपडे अंगावर घेतले पण या दोघांनी अंगावर कपडे घेतलेले म्हणून नारदाला शाप दिला. तुम्ही झाडावरून पडतील जा, तुम्ही वरून झाडावरून पडतील. तिने हात जोडले. मुलीला बाबा क्षमा करा, उच्चाप द्या, आम्ही झाडावरून पडू तर शाप खरा होणार, पण आमचा उद्धार करी. ज्यावेळी कृष्ण अवतार येतील त्यावेळेला यशोदा माता कृष्णाला बांधल उकळा संकट आणि रातचं उकळ वडवड आणेल आणि त्या लाकडापाशी तुमच्या झाडात येऊन कृष्ण थांबल. कृष्णाचा स्पर्श झालेला तिथं उद्धार होईल. त्या मुलाचा उद्धार झाला. कृष्ण अवतारी घेऊन आलेल्या समजमध्ये शिवाला काळजी पडली. शंकरासनी मला ते लहान मूल बघायचं आहे. कृष्ण लहान आहे. जगाचा मालक कृष्ण लहान होणार आहे. ती रूप मला बघायचं आहे. भोलेनाथ गोकुळात आले. कमलाला वाघाचं कातडं, भस्म अंगाला, गळ्यात सर्प, नाग, हातात टमडून डुडून, तुळशीच्या हातात आले. नंदवाल्या समोर, यशोदा माऊली समोर यशोदाला बोलवलं. यशोदा आली. कोणतं बहिरागी आलाय म्हणजे वाढ काय तर वाढायला गेली. मला हे नको म्हणली. मला तुझा मुलगा झालाय, लहान आहे तो मुलगा, तो मुलगा मला बघायचा आहे. ए बाबा, यशोदा म्हणून ए बाबा म्हणजे काय, तुझ्याकडे नाग आहे, जटा वाढलेत, वाघाचं कातडं अंगाला आहे आणि सगळं सर्प अंगावर आहेत. माझं पोरग बिल, तुझ्या पोरग्याच्याकडे मी आलोय, तुझ्या पोरग्या मला जाऊ, मला त्याचं दर्शन घ्यायचं. तेवढं सोडून बोल. मुलगा माझा तुला तुझं दर्शन मी देणार नाही, मी तुला मुलगा धावणार नाही. योग हाट म्हणतात त्याला, हाटी योगी म्हणतात. हाटी तो कृष्णाला लढायला, माझं पोरग झोपले म्हणले, तो लढा तुला म्हणजे जागा आहे, त्याला आण पाहिजे, मी त्याचं दर्शन घेणार आहे. ए बाबा, अनेक संकट येऊन गेलेली जी भलत संकट आले म्हणजे नाग तुझ्या घरात आहे, नाग पडी काढलाय, माझं मुलगा भील, मी तुझ्या मुलग्याला तर दर्शन घेणार आहे, आण त्याला वाईट, मी दर्शन घेऊन देणार नाही. जा काय केले की नाच. त्याचं पाल होता त्याच्या अंगणात, त्या पालाला बसला शंकर शिव, हात लोक बसले. ही पोरग कृष्ण जसं पाणी आणलं ना तसं जास्त लढावलं, ते आवाज बसायला त्याचा. हे म्हणजे यशोदा
बसला, काय केलं ते ग बसना. अनेक गाव केले पण ग बसला कृष्ण. तेव्हा स्वतः गेले, बाबा चल बाबा तुझं दर्शन करून घेतो चल. ते आणलं, याला बाहेर आणलं. बाहेर आणल्यानं शिवाने गुडघं टेकलं शंकरानं आणि तिच्या अंगठ्याला दर्शन घेतलं. अंगठ्याला मान झुकलेल्या गंगा होती, ती अंगठ्यात गेली तिच्या. पहिली गंगा कृष्णाच्या अंगठ्यातनं उगवलेली, कृष्णाच्या अंगठ्यानं उगवलेली. गौतम ऋषी करता गंगा उगवलेली. गौतम ऋषीच्या 8 पिढ्या खपल्या गंगा आणण्यासाठी. आणि गौतम ऋषीला गंगा हाक मारली त्यावेळेला भगवान श्रीनं प्रसन्न झाले. विष्णू गंगेला मी पाठवतो, पण गंगेला ओळख सरकारला कोण नको का. तेव्हा शिवाची तपस्या केली, तेव्हा शिव विष पेलते. शिवा गंगा पिंचुता येणार आहे तेव्हा त्याची ओळख सण करायला थांबा, लवकर बोलू म्हणले. म्हणजे भगवंतर म्हणले शिव वाळे खाली गंगेला ओळख सण करण्यासाठी गंगा सोडा खाली. गंगा आले की शिवेचे जटेवर पडावे. किती 1000 वर्ष शिवाचे जटे पडून होती, किती 1000 वर्षे वो पाहिलंच नाही. आज ती गंगा शिवामध्ये होती. शंकराने दर्शन घेतले ती गंगा जटेने निघाली आणि कृष्णाच्या अंगठ्यात गेली. हा लिंग म्हणतात त्याला. आणि कृष्ण का बसला, आभाराने दर्शन झाले, कृष्ण का बसले, माणसानं रडणं काय आणि हसायला लागला. ते शिवाकडे उभं हसायला लागले. कृष्ण हसायला लागले. यशोदा म्हणजे काय चमत्कार, म्हणजे ती नाक गळ्यात आहे, भस्म अंगाला लावलंय, हिरो लागला हसायला. शिवी शांत झाले. यशोदा मध्ये पंक्ती पडली, शिव बाबा जर गेला बाबा गेला थोडा रडायला त्याला कुठं म्हणकायचं म्हणजे हात भेटले बाबा म्हणजे काय माता इथंच राहा. माझं पोरग तुझ्याकडे हसत यार, मला कुठल्याला वाटतंय पोरगडावर. माझं पोरग हसत खेळायला हवं असं मला वाटतंय, तेव्हा इथंच राहा. बाबा म्हणले मी राहतो पण माझं मंदिर बांधलं पाहिजे. म्हणजे बांधतो, तू बांधतील नंद राजेस, तू राजी राणे तू बांधतील, पण कुठं बांधायचं. म्हणजे जेव्हा मी सांगतो तसं कर, की दररोज तुला अंग घालते नाही, त्याला अंग घालतेच नाही तू. याला कृष्ण तुझ्या पोरग्याला तू घालते म्हणजे त्याचं अंग नेमकं माझ्या तटीत पडवायचं, माझ्या डोसकावून असं मंदिर बांधलं. त्याच्या अंगावरचं पाणी माझ्या अंगावर पडवायचं, माझ्या डोक्यावर असं पाहिलं. का सांगितलंय, आपण त्याची जन्म का करतो, तो कोण आहे. खंडोबाचा अवतार शंकराचा, शिवाचा अवतार शंकराचा. आणि तो शिव म्हणतोय त्या तुझ्या पोरग्याच्या अंगावर पडल्यानं माझ्या डोक्यावर पडवायची आणि डोक्यावरून ती माझ्या अंगावर, ती माझी पूजा, पुन्हा माझी पूजा करायची. यशोदा वाचल्यानं नंद राजानं जसं ती मंदिर वाचलं, कृष्णाला अंगावर घातल्यानंतर आयतं ती पाणी शिवाच्या तिथे पडायची, शिवाच्या अंगावर. बाबा तिथं थांबले, बोले बाबा. कृष्ण मोठे व्हायले, एक जण पवा वाजवणारा किंवा पवा शिकवणारा, बासरी कशी वाजवायची, विणू कसा वाजवायचा, मुरली कशी वाजवायची ही शिकवणारी व्यक्ती आली. त्या कृष्ण हात धरला, ती पवा मला पाहिजे, ती पवा आणला विकायला, ती बासरी मला पाहिजे. ती बासरी एक एक काढून द्यायला लागला. ही मला बासरी नको, ती मला बासरी नको, ही नको, ती नको, सगळ्या भाषा समजा वाचतेच नाही. एक कवळा आली नंद राजा, शिव रडायलाय बासरी माझी म्हणून, माझं तुम्ही ऐकतील का. आता या पोरग्यासाठी काय बी ऐकली म्हणले. म्हणजे आपल्या दारात
केरक्याची बॅट ती तोडा आणि याचे विणू करा, पवा करा, भासली करा, मुरली करा असं म्हणल्याने ती गप्पच बसलो. हात राजा गप्प. नंद राजानं ती आता गडे होती त्यांच्या हातात, राजा येऊ ती केरक्याची बाटली तोडलं आणि त्याची बासरी केली. कलाकार होता तो बासरी करणार होता, बासरी शिकवणार पण होता. तिची बासरी तयार केली. त्या बासरीला सप्तस्वर आहे, सप्तस्वर. ती बासरी तयार केली, बासरी मुरली तयार केली. आता ते नंदराजाच्या वाड्यासमोर ती केरकाचं बॅट होतं, ती कुणाचं होतं. ज्यावेळी कृष्ण अवतार घ्यायच्या पूर्वी शंकर आलते, शिव आलते आणि शिव म्हटले तुम्ही अवतार घेणार आहे, कृष्ण अवतार. म्हणजे हो, माझी उडी इच्छा आहे. शिव म्हणले माझी उडी इच्छा आहे, मला माझी इच्छा पूर्ण करतील का. म्हणजे भोले बाबा सांगा काय इच्छा पूर्ण करू. माझी इच्छा एवढीच आहे की मला तुम्ही खाली ठेवलं नाही पाहिजे, मला तुम्ही खाली ठेवलं नाही पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवंताने म्हटलं हे शिव नंदराच्या वाड्यासमोर बॅट म्हणून राहा, मी तुमचं ती बासरी करीन, पवा करीन, मुरली करतो आणि मी सदा हातात तुम्हाला धारण करतो लहान वयापासून. आणि जेवताना मांडीवर, झोपताना छातीवर, आज काय हातात काय तोंडात. शिव स्वतः विरुद्ध बॅट जातोय, कर्काची बॅट, आणि त्यात ती काढलं आणि ती विणू तयार केला, पवा तयार केला, बासरी तयार केली, मुरली तयार केली. आणि ती मुरली तयार झालेली ती बोटा लावली. तो शिकवणारा बाबा आलता, विणू कसा वाजवायचा, पवा कसा वाजवायचा, मुरली कशी वाजवायची शिकवणारा बाबा होता. ती थक्क झालं. नंदराजाचे पाय पडले, त्या मुलाचे पाय पडलं. नंदराज मी याला काय शिकवणार आहे, माझ्या पुढचं वाजवायचे, मला ज्ञान नाही एवढं की याला ज्ञान आहे. ती भगवंताचा अवतार आहे. कृष्णाचं रसिंग घेतला, निघून गेला. सतत ती मुरली हातात, जेवताना मांडीवर, झोपताना छातीवर, आज सुद्धा हातात. ती मुरली अशी, ही दोन बोट आहेत. बघून म्हटले अजूनही माझे बोट आहेत, ती गाडीच्या आहे. आणि माझ्या मुरलीला अजिबात त्रास होणे म्हणून ती गाडीचे करते का, फुलासारखं मूळ लागते, ती गाडीची आहे. आणि नाकानं श्वासोश्वास सोडतं, एक पंख आहे. माझ्या मुलीला उकडून म्हणून मी श्वासोश्वास सोडते नाकानं, ती पंख लावला. पंखा हा पंख आहे. भगवंता सतत मुरली वाजवायचा, विणू वाजवायचा, सतत चालायचं, सतत होतावर लावायचा. एका गौरव विचारलं मुरलीला, भगवंत तुला हातातनं खाली खाली ठेवत नाही, हातातनं कधी खाली ठेवत नाही. झोपताना मांडीवर, जेवताना मांडीवर, झोपताना छातीवर आणि दिवसभर बोटावर. असं तू काय केलंस, आम्हाला तसं व्हायचं आहे. कृष्णाने कधी आम्हाला खाली ठेवलं नाही पाहिजे, असं तू काय केलंस. ती मुरली म्हणली माझ्या
माझ्या नादात तुम्ही लागू नका. म्हणजे सांग तर आम्हाला नका होईना, तू सांग तर म्हणले. दुसरं काही नाही, मी आत्म पोका झाले. दुसरं काही नाही, आत्म पोका झाले. आत्म पोका झालेल्या मला कृष्णाने जवळ घेतलं. तसं ही युनिट आहे शाळेचा. ही बासरीच आहे. ही बासरी कृष्णाने आपल्या हातात घ्यावं आपल्याला असं वाटत असतं तर आतनं मोकळं व्हा. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, आचार, रचना, मुली, मादक, द्वैत आहे. ते आतनं सगळं बाजूला काढ. आतनं पोका झाली नाही. कृष्ण आपला हाताला धरलं. कृष्णाने हातात धरलं. वाढलं लाकूड, वाढलं लाकडाची युनिट केला. सप्त स्वर काढले आणि कृष्णाने सतत हातात धरलं. कृष्ण हातात सतत धरलं, सतत हातात. कृष्णानं चोरी केल्या देई दूध लोणी असं आपण खाल्लं म्हणतोय. 9 लाख त्याच्या घरी काय, 9 लाख त्याच्या घरी काय, त्याला काही कमी का दुसऱ्यांच्या घरी जाऊन चोरी करायला. 9 लाख त्याच्या घरी काय होत्या, त्याला काही कमी होतं का दुसऱ्या घरी जाऊन चोरी करायला. मग चोरी केली नाही का त्यानं? कशी चोरी केली तुका मला सांगतात. बाहेरकडील दुधाची किंवा लोण्याची किंवा तुपाची दह्याची चोरी केली नाही. चित्तही लोणी आहे. हरी म्हणजे हरी चित्त फार विसरले. आता कैशी राहू करा बरा नव्हे नव्हती. हरी म्हणजे हरी चित्त. चित्त ही लोणी आहे. चित्त ही तुप आहे. चित्त ही लोणी आहे. आपलं चित्त एक नाही लोणी आहे. आणि चित्ताची चोरी केली. चोरी करत असताना आधी दार उघडलं पाहिजे. कुलूप असलं तर कुलूप मोडलं पाहिजे. कुलूप असलं तर कुलूप मोडलं पाहिजे. मायेची कुलूप मोडली, भांतीचे कवर उघडले. बाई तुझे कृष्ण. कुलूप मायेची मोडली. मायेचे कुलूप मोडले. माया कुणाला दूर होईल? कृष्णाचा हात लागला तरच माया दूर. नाही माया कुणाला दूर राहत नाही. आपण सगळे मायेच्या ताब्यात आहे. मायेच्या हात आहे. मायेनं कुलूप लावलंय. मायेचं पांघरुण नाही, माया आहे. मग माया कधी होईल? मायेचे कुलूप मोडले, भांतीचे कवर उघडले. बाई तुझे कृष्ण. मायेचं कुलूप त्यानं तोडलं कृष्णानं. आणि भांती, मी जे भांते, मी अमक्यानं जो भांते, भांतीचे कवर उघडली. बाई तुझे कृष्ण. भांतीचे कवर उघडली. आणि शिंक होतं. शिंक व तुऱ्याशी तुऱ्याशी. आणि त्याला शिंक असायचं. अंतराळी शिंक असते. आणि ते शिंकवरती देही दूध ती गाडग्यात असायची. असं एक वर गाडी ठेवायची. शिंकळ असायची. ते असं बांधल्याला वर शिंक नाही, लोंबकर असायचं. असं कोणी धोका दिलं नाही. तिकडे जातं तिकडे जातं. ही बिन अंतराळी शिंक बांधल्या तेवढं. खाली त्याला काही नाही, टिकू काही नाही. खाली त्याला आधार होता. आधार त्याला काही नाही. असं असं तसे सगळे अंतराळीच आहे. जसं आम्ही तुम्ही ही मडकं अंतराळीच आहे. काम येतोय इकडे दाखवतोय, कोण येतोय तिकडे दाखवतोय, संकल्प येतोय तिकडे दाखवतोय, रजून येतोय तिकडे दाखवतोय, तमून येतोय तिकडे दाखवतोय. साधून आला चला फुलं टाकायला. अंतराळीच आहे सगळे. इकडं
पण आहे तिकडं पण अंतरी सगळी जोडत बसते त्या फुलाला. ही जोडं न बसावं असं वाटत असतं तर कृष्ण आपल्याला पाहिजे. कृष्ण आला ती वर होत ती मडकी, ती मडकी फोडली. मग इथं मडकं कुठं संकल्प विकल्प ती धुवून आली. संकल्प विकल्प ती गाडगी त्याची केली जोडली. बाई तुझे कृष्ण संकल्प विकल्प ती मडके त्या मडकेची धुवून आणि केली. बाई तुझे कृष्ण संकल्प आणि विकल्प त्याच्यामध्ये मी जे संकल्प असत ते विकल्प येणार. संकल्प आणि विकल्प संपूर्ण जग संकल्प विकल्प मध्ये ही गाडगच आहे. संकल्प विकल्प दुधानी म्हणते. संकल्प विकल्प ही दुधानी त्याची केली दुधानी. बाई तुझे कृष्ण त्याची केली दुधानी कुणी केली बाई तुझे कृष्ण. असा तुझा कृष्ण आहे. संकल्प विकल्प दुधाने कृष्णानं फोडली तर संकल्प विकल्प मुक्त झाला. त्या भगवंताने फोडली तरच संकल्प विकल्प मुक्त झालो. नाही आपण त्यातून मुक्त करणारा जगात कुणी नाही. त्याची केली जोडणी चित्त चोरलं. चित्त ही ऋणे चित्त ही ऋणे असं करत असताना एकीन म्हणले माझ्याकडे मुली त्याला दावतो म्हणून. कृष्ण म्हणला पेंड्या वाकड्या आज तुम्ही कुणी यायचं नाही मी एकटा झालो. तुम्ही कुणी यायचं नाही मी एकटा झालो. ही नवरा बायको उभं होती आणि एक शिलात झोपली होती. नवऱ्याची दाढी उडी होती. उडी दाढी होती. ती दाढीची निजी विणीची काठ मारली. गाठ वाढली आणि हिनं मुंगाच नेलं सांगलं. जोगाचे म्हणून मध्ये मुंगा सोडला आणि निघून आले. ती धडपड जागी झाली. काय आपल्या काय बरोबर दिवशी उठलं तर तिच्या दाढी उचका बसला. 4 वाजता तू पाठवत आणि उठायची वेळ झाली 3 साडेतीन वाजता. ती म्हणजे तुम्हाला अक्कल बिक्कल इकडे म्हातार झाला वडताय. अगं म्हणजे माझी दाढी का वडतेस मी का वाढते आणि तुझी मी का वाढते. ती दोघांनी बघितलं तर काठ वाढली. म्हणजे जो म्हटला दिवा तर लाव. दिवा लावायला दोघं पण गेले पाहिजे. तुम्ही चला उठली ती काळेपेटी बायकांचं असं असं तिथेच असतं. काळेपेटी कुठे ठेवायची तेव्हा कुठे ठेवायचा तिथेच असते. पुरुषाचा मनच ते उठणार. अगं माझी तंबाखुडी कुठं आहे. तिने बरोबर ठेवली ती तिथं. बरोबर हात गेला पण तिथं दिवाच नव्हता. तिनं सगळं बदल होतं. गाडीपेटी इकडं दिवा इकडे तिसरीकडं सगळं बदल होत. आता सगळ्या घरात खेळाली तेव्हा उजळा 2 उभा लागलो. गल्लीत म्हणली पाठून नानी असं का. तो येणं एक खेळ मारला होता गावातून कृष्ण. आज सरतेच येणार म्हणला ताट ती वाजवायला. पोराने सांगू मोकळा होता. दिवा काढून कशी गावली. दिवा लावला गाठ बसली. गाठ सुट ना हे सोळा पेली सुट ना बाबणार मारले गाठ सुट ना आणि त्यानं मारलं सुटी गाठ. मग चाल म्हटला पण माझी दाढी झालायची माझी नवसाची. म्हणजे मी स्वभाव ते तुम्ही याला लागली
केस कापायचे. माझी केस कापायची. आता कापते ते सोडून द्या. आता काही पहिले कापत होते बायका केस. पुण्याचं झाड म्हटलं काय ती आग्नी लावला तर जळना, कापताना कापना का त्याने गाठ मांडलेले. काय काम केलं सगळं इकडे दिवस कासरा होता. सगळी दारू माणसं जमली आणि दारू उडा निघली बिली काय म्हटली म्हणजे दार पाड्या नको म्हटली आपण जागा. आता लक्षात आलं कुणी मारली ती म्हणजे त्या कृष्णाचं काम असलं त्याच्याकडे गेलं पाहिजे. काय करायचं तर लग्नात आपण कसं होतो नवरा पुढे बायको माग. काय पाहिलं नवरा पुढे बायको. आणि आता कसं झालं बायको पुढे कडी काढली बळू कुई कुमारली ताट वाजवायची थोडीशी पुढे आणि ती जरा उंची होती जरा गिड होत अंतरा त्याला चाला गेलं. कृष्णाकडे गेले हात जोडले दोघां पण कृष्ण कडून बसला होता. कृष्णा मनानं अंतकरण पाहिजे त्याच. कृष्णानं नजर फेकलं बघितलं गाठ सुटली. अध्यात्म असा आहे कृष्णाने गाठ मारली नाही दोघांची. अध्यात्म असं सांगतं 9 महिने 9 दिवस झाले एखाद्या माऊलीला मूल जन्म आलं. कृष्ण दिसलाय का प्रकृती दिसली. आपण पुढे शासन सुद्धा म्हणतोय ना तुमची प्रकृती कशी आहे तुमची प्रकृती कशी आहे ही प्रकृती दिसली. कृष्ण दिसला का पण कृष्ण नाही का. कृष्णाची त्या पतीची आणि हिची गाठ मारली पण प्रकृती आपल्याला दिसली पण पुरुष दिसत नाही. माया दिसली पण पुरुष दिसला नाही. ही माया आहे. माया दिसली पण पुरुष दिसत नाही. पण पुरुषाशिवाय माया नाही आणि मायाशिवाय पुरुष नाही. मायाशिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय माया नाही. ही प्रकृती माया आहे. माया कोणाली व्याकरण आणि प्रकृती कोणाली ती प्रकृती. पुरुष दिसत नाही पुरुष दिसत नाही पण पुरुषाशिवाय माया नाही आणि मायाशिवाय पुरुष नाही. माया आहे म्हणून पुरुष आहे आणि पुरुष आहे म्हणून माया आहे. मला माफ करा सगळ्यांनी. पुरुषाला मुलं होते पुरुषाला मुलं होते का माऊलीला मुलं होते. 9 महिने 9 कोण सांभाळते पोटात पुरुष संपत्ती का लक्ष नाही का. पण पुरुषाशिवाय मुलगा किंवा मुलगी होऊ शकत नाही. तसं पुरुषाची फक्त सत्ता आहे. मौली वगैरे 14 मी सत्ता आहे फक्त माझी सत्ता आहे माझी सत्ता आहे. आणि ही मुलगा जगत तुम्ही मुलगा वाटलंय जगत ही मुलगा आहे. जगत निर्माण माझी सत्ता आहे फक्त. मायेने निर्माण केलं जगताला जन्म कुणी दिला मायेने आणि जगाला जन्म देण्यासाठी माझी फक्त सत्ता आहे. 14 जन्म माझी फक्त सत्ता आहे. पुरुषाची सत्ता आहे. पुरुषाशिवाय मुलगा होत नाही पण पुरुष म्हणजे सत्ता आहे फक्त. पुरुष फक्त सत्ताधार आहे. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये माऊली वागवती मुलाला ती जन्म देती पण नवरीची फक्त सत्ता आहे. तसं माझ्या सत्ता जगत निमावायला माझी सत्ता आहे. मायेने निर्माण केलं जगत मायेनं जन्माला घातलं फक्त माझी सत्ता आहे. माझी सत्ता आहे. जगाचा तर माझा काही संबंध नाही. मायेनं जगाला जन्म घातला. माझी फक्त सत्ता साई झाली. माझी फक्त सत्ता साई झाली.
सत्ता आहे. जगाला मायेने जग गेलं आणि जग मायेच्या ताब्यात आहे. संपूर्ण अखेर जग माये ताब्यात आहे. मग वेणू बासरी मुरली भगवत मुरली वाजवायची. मुरली वाजली काना आली दोन्ही. कोण ढाल काढा असायचं, कोण मुलाला जेव्हा घाला असायचं, कोण नवऱ्याला ताट वाटायला असायचं, कोणी कोणी मुलग्याला संपर्क असायची. पण मुलीच्या काळात आवाज आला नाही, सगळे विसरायचे. हा सावल्या कैशी वाजवली मुरली. मी विसरले काम धंदा विसरायचे, सगळे विसरायचे आणि आठ रडायचे. कुणीकडनं आवाज येतोय तिकडच वर सुटायची. सावळा कृष्ण आहे तिकडं जायचं, दोन्हीकडे त्या आवाज तिकडे जायचे. शरीर भाडा सोळा विसरायचा आणि तिकडं परत जायचं. सगळ्या गोकुळे जायच्या. कृष्ण विचारला तुम्ही का आला, तुम्ही का आला, तुम्ही का आला, आम्ही कार्याला आलो, तुम्ही का आला, फुलं टाकाय आलो. एवढं मनुष्य जन्माला का आला, मनुष्य जन्माला का आला, काला कराय आलो. होतोय की नाही कुणाष्ट या जन्मात. तुम्ही का आला मनुष्य जन्माला, का आलो हीच कळलं नाही. का लगीन करायसाठी आला, कुठला आले पण केलं बाण. का पोलवर होण्यासाठी आला, का आलोच कळलं नाही. का पैसा मिळवण्यासाठी आला, का आलो का जमिनी घ्यायसाठी आला, काही कळलं का सगळ्यांची टोप्या गोळ्या करण्यासाठी आला, नाही. का आलो, का आला, का आला, जन्माला का आला. जन्मालेले काला केले तर उपयोग झाला सार्थक आहे. ना, आला तसा गेला. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. आलोय मनुष्य मग का आला, काला करण्यासाठी आलोय, काला करण्यासाठी आलोय. पण आमचा सगळा कालवाच. आमचा सगळ्या कालवा, पंचायत कालवा, बायका म्हणत कालवा, घरात कालवा, गावात कालवा, देशात कालवा, भक्तीत कालवा, सगळ्यात कालवा. सगळ्या कालवा आणि इथे सुद्धा कालवा. काला झाला नाही, काला झाला नाही. काला झाला नाही. का कोण काला झाला, कालव्यातच गेला कालव्यातच गेला. आणि पाहुण्यानं कालवाच केला. का आला जन्माला, मनुष्य जन्माला का आला, काला काला करण्यासाठी आलो. कशाचा काला करायचा, कुठे काला करायचा, कुठे काला करायचा, वाळवंटात. बलवे नीट वाळवंट. ही बलवा आहे आणि नीट आहे. ही नीट आहे का वाकडा आहे, नीट आहे, उत्तम आहे. मनुष्य जन्म सोडून बाकीची वाकडा आहे. मनुष्य जन्म सोडून बाकीची वाकडा आहे. ही नीट आहे की नाही, नीट. बलवे नीट वाळवंट ही नीट आहे. वाळवंटात काय होतो, बलवे नीट वाळवंट. वाळवंटात पेरलं तर उगवत नाही, तसं ही सत्य आहे. बलवा आहे, नीट आहे, बलवा आहे, चांगला आहे, नीट आहे, वाकडं नाही. आणि ही याने गेलं की नाही पुन्हा वाकड्यात जाईल. जनावर, पशु पक्षी, वाघ, विंचू ही वाकड्यात काय सरळ आहे. वाकडे ही बलवे नीट वाळवण. त्या वाळवंटात आपण आलो. कशा करता आलोय, काला करण्यासाठी. मग काला कशाचा करायचा आहे, कुठला करायचा आहे. आपलं मन, आपलं चित्त आणि कृष्ण ही एक करायचं आहे. त्याला काला
बाळा म्हणतात. चित्त हाली माझे हलेले चित्त फार वित्त विसरले. आता कृषी माझ्या भगवंताने माझे चित्त हलन केलं, त्याचं हलन केलं. आता कैशी जाऊ करा करा नवे लोकी. आता मी 3.5 मी अमक्या नावाचा कसं म्हणू, कसं जाऊ घरा या घरात माझं जे कसं म्हणू. ही घर आहे हाली माझे हले चित्त फार वित्त विसरले. आता कैशी जाऊ करा नाना नवू घरची कुठे खाची. मी घराकडे गेलो माझा ध्येय म्हणलो घरची कुठे खाची. काम क्रोध मद मत्सर दम अहंकार घरची कुठे खाची. गिरती नका तू कशाला तिकडे घातली? कशाला घराकडे आलीस. अशी म्हणतील घरची कुठे खाती. ही वाळवंट आहे. कृष्ण म्हणला का आला म्हणले आमच्या सवतीनं बोलवलं. आमच्या सवतीनं बोलवलं म्हणजे कुठे सवत ही विना ही पवाई नाही. ही म्हणले की नाही आमची सवत आहे. तिनं बोलून म्हणून आलो. नवला तुला काय आहे का नाही तुमचा गाव उठता येता नवलं पोलं बालं जुनं पाणी काय आहे का नाही. उगं उठायचं घ्यायचं सगळ्या गवडीने ऐकून घ्यायला एक तर ती भूषा उठून घ्यायला. जेव्हा कृष्णा ऐकून म्हणून तू म्हणून काय बोलू नकोस. ऐकून इथे म्हणून काय बोलू. खऱ्या नवऱ्यानं बोलून म्हणून आलो. खऱ्या नवऱ्यानं बोलून म्हणून मी आले म्हणजे. खरा नवरा म्हणजे तेव्हा कृष्णा पहिले आमचा नवरा त्याला म्हणून तो पहिले व्यापार करायला जात होते परदेशाला लांब जायला. तेव्हा एक पतिव्रता होती. तुझा नेम असायचा नवरा जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. नवरा पाणी प्यायशिवाय आपण पाणी प्यायचं नाही असा तिचा नेम होता. मग तिचा नमुना व्यापारासाठी व्हायला चालू. मग तिने विचारलं अहो तुम्ही जेवल्याशिवाय मी पाणी सुद्धा पित नाही जेवत नाही आणि चालला महिनाभर मी काय करू. तेव्हा त्यानं फुटे काढून ठेवला नवऱ्याचा दाण्याचा फुटा ठेवला आणि त्यानं त्याने सांगितलं किंवा मी आहे म्हणून समज फुटवलं आणि मला आधी निवड लावायचा मग जेवायचं. बरं म्हणते तिनं खरंच पती मांडला पूजा कृष्ण सांगायला कृष्ण ऐकायला. असं बरेच वर्ष निघून गेले. 1 महिना 2 महिने निघून गेले. खरा नवरा आला. दार झाकलं होतं पूजा करत होते आणि हे नवऱ्याची पूजा करून निवड लावायचा पूजा करून तुझी आणि ती दारात थांब म्हणते. दारात अगं मी आलो दार उघड. अरे कृष्ण तिने दार उघडावं का पूजा करावी काय निवड लावा तू सांग. कृष्ण म्हणला अगं ते पुढे काय फुटायचो. अरे खरा नवरा आल्यानंतर उघडा पाहिजे हात घ्यायला पाहिजे जेव्हा घ्यायला पाहिजे आंबे घातले पाहिजे. आम्ही तीच केली. आम्ही तीच केले. खरा दारावर फुटू लावता आणि तो आमचा खरा मालक आहे. आम्ही तीच केले. तू जेवढं नाही ज्ञानेश्वरी म्हणली आम्ही तीच केले. कृष्ण गप असं करत गाई राखाय जायचा कृष्ण. गोपाल असायची. नामदेव महाराज याच्यात होते. नामदेव महाराज तुकाराम महाराज होती. पेंड्या वाकड्या पेंड्या म्हणाला आम्ही सगळ्या गाय लागतो पण एक गाय अंगावीच्या होती ती तू राहू. मनेली गाय मणी गाय 10 इंडे गाय गोवळ्या गो बोल्या गो म्हणजे इंडे इंडे बोलणारा
मसलं किंवा गाय लागायला गोवऱ्या, गोवऱ्या म्हणजे गाय लागायला चालला शब्द असा गोवऱ्या. आणि गो म्हणजे गाई आणि गो म्हणजे इंदी. गो म्हणजे इंदी, 10 इंदी. 10 इंदे ही भगवंताकडे लागायची, ओळवायची. लाकणे वेगळं ओळवलं. काय ओळायच्या म्हणजे काय लागायच्या, काय चालायच्या हे काढतो म्हणतो. इंदे गाय आणि इंदे ओळायच्या म्हणजे कृष्णाकडे वळवायच्या. 10 इंदे कृष्णाकडे वळले की नाही संपला विषय. 10 इंदे कृष्णाकरता कम कळवले. त्यात पेंड्या म्हणला 10 गाय सगळ्या आम्ही लागतो, पण तुझी एक गाय मन रुपये गाय आणि मन रुपये गाय आम्ही लागायची आमच्या रंगावित्या, आमच्या लिंगावित्या. मना म्हणलं चल ज्ञानशय ऐकायला, तू जा मोकळा मोकळा. ती गाय म्हणते गाय इथं बसून ती मन जाते निघून. गाय गेली हिलायची, दुसरीकडे हिलायची, आपण इथं मोकळत. आणि ती मन कुठं हालून म्हणून ती म्हणते गाय आमच्या अंगावरती आम्हाला ऐकत नाही. ती मन तिच्यावरती होण्यासाठी तू तिला वळव. कृष्ण कुठं हाणायचं नाही, काही नाही, फक्त पवा वेळचा वासरी वाजली ती मन रुपये गाय यायची कृष्णाला आणि कृष्णच पाय जातायची. कृष्णालाच हात जोडायचा आपल्या. आमचं मन आमच्या ताब्यात नाही, पण तू तेवढं आमचं मनला वळव. कृष्ण वळवतोय. कृष्णाच्या ओढलीने कृष्ण जवळ येणार आणि कृष्णच पाहिजे. कृष्णा पुढे कुठं जात नाही. आता पुढे जावी म्हणून तुमची देतील देखील भाग गेला शील गेला अवघा मन पीक आहे चित्त पीक आहे. आता मन कुठं जाईल तुमचे देखील भाग गेला शील गेला अवघा झाला सगळी. कृष्णानं वाजवलं तरच मन पीक आहे. कृष्णाजवळ आमच्या ताब्यात नाही. म्हणून कृष्णाला सांगायचं तुझं मन पीक आहे, तुझे आहे, तू मन पीक आहे. ती वाचले आणि तिथं चेंडू लगोरी उठल्या ती खेळ खेळायची. आता टाइम लागत नाही. खांदी बाल पोटी भूक काय खेळायची मी. प्रत्येकाने भाकऱ्या काढल्या. कृष्ण मध्ये बसलाय, शिदोरी काढली आणि शिदोरी घेतली. आपण म्हणाल कृष्णानं हे भाकरीचा कार्य केला असेल. कुठली शिदोरी पार्वती शिदोरी कुलपाप्त आपलं नशीब पार्वती शिदोरी. जसं जसं ज्यांचं पालव असेल ती एकच घ्या, ती शिदोरी घेऊन या. कसली तिथं पालव असून ती शिदोरी एकत्र केली. भगवंत हात लागला की पालवत बदललं. पालवत बदललं. पालवती शिदोरी भाकरी शिदोरी नव्हता. बैसू एकी ठाई, बैसू एकी ठाई. एकी ठाई म्हणजे बैसू एकी ठाई. सर्वजण एका ठिकाणी बसा, एका भगवंता ठिकाणी बसा, कृष्ण तिथं बसा आणि पार्वती भाकरी सोडा. पालवते नशीब आणि शिदोरे आणि हे शिदोरी भगवंताची ठेवा, भगवंत अर्पण करा. आणि पालवत आपल्या पार्वती कृपा गेलेले ते भगवंत हात लागला की पार्वत कसले असू नये. एक पालव पुसायचं कृष्ण हातात आहे आणि एक शनीच्या हातात आहे. पालवते नाहीच करायचं. एकत्र शिदोरी केल्या म्हणजे पार्वती एकत्र केलं. सगळ्या पार्वती एकत्र केलं. काय शिळ होतं कोणाचं, काय ताज होतं, काय मागच्या जन्मात होतं,
काय त्याच्या मागचं जमत होतं पारत काय तालं होतं ती सगळे एकत्र केलं. जणू येते सगळे भोगी पाठवून चली म्हणूनच काय करू मला आठवड्याच्या ओळी घातली. काय मागच्या जन्मातलं काय त्याच्या मागच्या जन्मातलं काय त्याच्या मागच्या जन्मातलं होतं ही शिदुरी एकत्र केली. आणि भगवंतांनी काळा केला. का आला मनुष्य जन्माला? मनुष्य जन्म का आला? मनुष्य जन्म एवढ्या कथा आलो आपली शिदुरी घेऊन आलो. लायनाला पाहिलं तो भोगा आलोय. आणि ते भोगत असताना भगवंत हात लागला त्या शिदुरीला त्या पालुताला. ते पालू बघायला लागत नाही सुटते. तुम्ही या जन्मात मनाचा आणि आत्म्याचा कार्यक्रम आलो. चित्ताचा आणि भगवंताचा कार्यक्रम आलो. आपलं चित्त भगवंतमय झालं ते काळा झाला. शिव काळा नव्हता. आपलं चित्ताने भगवंतमय झालं पाहिजे. हरीने आपल्या चित्त घालून केलं पाहिजे. चित्त राहिलं नाही पाहिजे. चित्त भगवंत झालं त्याला काळा म्हणतात. असा काळा भगवंताने केला. आणि विष्णू होता भगवंत मोठे झाले. मुरली होती हातात भगवंत मोठे झाले आणि आकडून न्यायला लागले. आकडून न्यायला लागले. आता सांगायला नाही. आकडून न्यायला लागले. कंसाने पाठवलं अक्रोला. कंस म्हणजे अक्रोला कृष्ण भक्त आहे. आपल्याला पुन्हा सांगितलेलं अक्रोल कृष्ण कृष्णाला मारण्यासाठी योजना केली त्या कंसाने आणि अक्रोला पाठवलं. अक्रोला बोलून येतं कृष्ण कंसानं अक्रोला नंद गावामध्ये जा गोकुळामध्ये जा आणि कृष्णाने घेऊन. आता अक्रोला माहित होतं नावाला अक्रोल कोण नसणार कोण नाही. अरे याला माहिती होतं मला राजा का पाठवले कृष्णाला मारायचंय. पण नाही म्हणावं तर घेऊन मला ठेवणार नाही म्हणावं तर घेऊन मला ठेवणार नाही. त्याच्या हातनं म्हणजे बघा कृष्णाच्या हातमध्ये मग आपण न्यायला आले आणि आपल्याला सांगितलं कृष्णा न्यायला आलोय. सगळं गोपिका रडायली आई रडायली यशोदामध्ये दुःख लागली नंदरावाची लोक लागली. सगळे समजून काढली मी मागे येतो म्हणून. आणि लता चढ असताना शिवाला बोलवलं म्हणजे खंडोबाला बोलवलं. आणि ही मुरली तुझी तुला धर. मी त्या सांगितलं तुम्हाला मुरली म्हणजे कुठली. ही मुरली तुझी आहे आणि तू आहेस. ही तुझी तुला मुरली धर. कृष्ण नाम त्याची केली मुरळी आणि त्याची केली आम्ही मुरली बाई. मला म्हणलं का तुम्हाला पटलं ते घ्या. उगाच पाप वाढवू नका. मुरली ती आहे हातात वागवली मुरली. ती मुरली भगवंतानी त्या शिवाजीमध्ये खंडोबाच्या हातात तुझी मुरली तुला समजा तुझं सुरुवात तुझं संभाळ. आणि कृष्ण गेले निघून. आम्ही पाप वाढवतोय. आमचं नसोय पाळणं होतं. अन्ना होती त्यावर वाडीला पाळवतं. जे वाडीला पाळ असताना अण्णा होते आमची. तर ती चांगलीच एक मुरली असते. ज्ञानशी इतकी चांगली वाचत होती. इतकी वाचत चांगली वाचायची देशी पण वाचली देश अण्णाचं कोणी ऐकलं. आमच्या खोलीत आली. आता ती तरुण होती. तिने कबूल केलं अण्णा काय करू मी. माझ्या आई वडिलांनी मला सोडली. मी काय करू.
आपल्या गावात सुद्धा आली ती भावना आहे, पुरुषाची कधी भावना आहे ती काम असणार, ती काम असणं सर्वांच्या ठिकाणी, त्याला काम देव म्हणतात. पुरुषाच्या ठिकाणी काम आहे, तो स्त्री सिंह काम आहे, तो काम असणार, तो काम 60,000 वर्षी तपस्या केली त्यांनी, त्याला चिंता आलं नाही, त्याला चिंता नाही, आणि आम्ही काही चिंतणार नाही. अण्णा म्हणले विश्वामित्राची जमलं नाही, मी काय जमणार आहे, पण माझ्या आई वडिलांनी असं सोडली, मी काय करू. अण्णा म्हणले माझ्यावर तुमचा विश्वास आहे का, त्या नेशी विश्वास आहे का नेशी. तर म्हणजे अण्णा मी जीवापाठ ज्ञानशी जपत्या, जीवापाठ मी ज्ञानशी तू वाचत्या, माझ्या वाचून तुम्हाला समज म्हणजे अण्णा तुम्हाला समजलं. मग मी सांगू का, तुम्ही सांगा ते मी कधी सांगा ते मी लग्न करा म्हणून, आणि तिने लग्न केलं. मुलगी कुठलेही आपल्याला समजत नाही, मुलगी भगवंताच्या हातातली मुलगी आहे, ती शिव प्रत्यक्ष जाते, आणि ती प्रत्येक शिवालाच मुलगा होती, ती खंडोबाची आईच्या पुस्तका खंडोबा आणि पुस्तका शपथ घेऊन एखाद्या मुलगी नाता राहिली आपलं म्हणणं भावना होत नाही का, आई शपथ खंडोबा शपथ घेऊन ते बाप डावणार साथ देवा पुढे पाप करताय तुम्ही. आज या गावामध्ये त्या समाजाने ऐकलं ज्ञानशी पांड्या, किती आश्चर्य त्यांचं. आज आपल्या गावामध्ये अण्णांच्या गावामध्ये तुम्ही तुमच्यासाठी पारायण करतात, आमुषी नाईक मंडळी, किती तर आनंद आहे. भगवंताला आनंद आला असं, त्या खंडोबाला आनंद आला असं. माझीच गीता मला ऐकायला नव्हती की त्याला सुद्धा आनंद आला असं. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे, माझं ऐका माझं मत नाही, पण माझं खरं वाटतं तुम्हाला कधी, तुम्हाला जीव गेला तुमचा, त्यावर तुम्हाला खरं वाटतं ते भगवत सांगा तुम्हाला, आणि तुम्ही पारायण केलं, तुम्हाला सांगतो की बरोबर होतं. मला आनंद आहे, तुम्ही सर्वांनी प्रेमानं आनंदाने पारायण करताय, ज्ञानी वाचताय, आनंद आहे. त्या भगवंताला माहिती आनंद, भगवंताला आनंद म्हणजे माझ्या सडून मांडला आवडत अनुसरण मागे द्या, पुढं वाहिल्यानंतर नाव ठेवा, पालना म्हणा, आणि मग प्रसाद आहे. आज नवमी बुधवारी अण्णांची नवमी, पुन्हा 1 तारखेला कारगिल मंदिरामध्ये 1 तारखेला रामकृष्ण हरी. 1 तारखेला मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हाला माहित असावं नाही. ऐका येते का सगळ्यांना? जरा 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या, 5 मिनिटं. अण्णांचं पारायण पंढरपुरामध्ये माघ महिना शुद्ध कृष्ण नवमी दिनांक 7/3/2021 वार रविवार पंढरपुरामध्ये अण्णांची वारीनिमित्त पारायण चालू होणार आहे. दिनांक 8/3/2021 सोमवार माघ कृष्ण दशमीला पारायण चालू होणार, आणि दिनांक 12/3/2021 रोजी पारायणची खुलं आहे. कुणाला यायचं असेल त्यांनी 7 तारखेला पंढरपुरामध्ये हजर राहायचं आहे. सालाबाद प्रमाणे अण्णांची वारी आहे, आणि अण्णांच्या वारीनिमित्त पंढरपुरामध्ये पारायण चालू होणार आहे. गेल्या वर्षी पांडुरंगाच्या मंदिरात पारायण होतं, पण या करोनाच्या रोगानिमित्त तिथं रुक्मिणी मातेच्या मंदिरात पुढेच पारायण भेटलेलं आहे. तुम्हाला कुणाला यायचं असेल तर 7 तारखेला पंढरपुरात येऊ शकता.
मार्च माघ महिना. याशिवाय 1 तारखेला आपला दीपोत्सवाचा कार्यक्रम अण्णांच्या मंदिरात असतो आणि त्या मंदिरात पंढरपूरचे मुख्य महाराज मदन महाराज, त्या महाराजांचा इतका अधिकार आहे. आज पांडुरंगाच्या पादुका, माऊलींची मोठी वारी असते, त्या वारीला पांडुरंगाच्या पादुका मदन महाराजांच्या डोक्यावर घेऊन कृष्ण मंदिरापर्यंत आणल्या जातात. असा मदन महाराजांचा अधिकार आहे. आणि मदन महाराजांच्या मुलग्याचा अधिकार, रोज पांडुरंगाला सकाळपारी उठवायचं काम मदन महाराजांच्या मुलग्याचं असतं. कारण मदन महाराजांचा मुलगा पांडुरंगाच्या पुढे उभा राहून आवग म्हणतात आणि त्यावेळेला पांडुरंगाची पूजा होते. असा या दोघांचा अधिकार आहे. आणि ती व्यक्ती आपल्याला नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी 1 तारखेला अण्णांच्या मंदिरात येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी यावं अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. आणि 7 दिवसाचं पारायण झालं आणि तुम्ही सगळ्यांनी करून घेतलं. या पारायणात आमच्या दोघांच्याकडून काही चुकी झाली असेल, ज्ञानेश्वरी वाचताना काही चुकीचं गेलं असेल, महाराजांच्याकडून रोज 2 तास प्रवचन होत होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्या प्रवचनात त्यांच्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दोघांना तुमचं लेकरू समजा आणि सगळ्यांनी माफ करा. आम्ही असो अगर नसो या खंडोबा मंदिरात पारायण असंच चालू राहू द्या चंपाषष्ठी निमित्त. कारण अण्णांचा ह्या गावावर खूप उपकार आहे. आणि तुम्ही रामोशाच्या समाजात असताना सुद्धा तुम्ही पारायण करताय. की आम्ही दोघांनी तुमच्या पायावर आमचा देह ओवाळून टाकला तरी सुद्धा तुमचा उपकार फेडणार नाही. कारण अण्णांची परंपरा तुम्ही चालू ठेवल्या. कारण आज चावरेकर महाराजांनी सांगितलं, महाराज आज आमच्या गावात रामोशाची मंडळी पारायण करतात ज्ञानेश्वरी. महाराजांनी तुमचं वर्णन किती केलं आम्हाला सांगता येणार नाही, पण सहज मी तुम्हाला सांगून गेलो. आज तुमच्या मंडळीचा अधिकार पंढरपुरात सगळ्या मुख्य महाराजांनी माहीत झालाय. आणि आम्ही मदन महाराजांनी सुद्धा सांगितलं, परवा त्यांचा फोन आलता. महाराजांनी म्हणले, महाराज फोन का उचलला नाही तुम्ही? महाराज म्हणले, खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठी निमित्त पारायण झालंय महाराज म्हणले, आणि सगळं रामोशी समाज हा पारायण करतोय. मदन महाराजांनी आश्चर्य वाटलं आणि म्हणले, महाराज अशी माणसं आहेत तर मी तेव्हा तुमच्या गावाला मला दर्शनला आलंच पाहिजे. मग ती 1 तारखेला येणार आहे. तुम्ही यायचं का नाही यायचं तुम्ही ठरवा. कारण तुमचा अधिकार काय आहे हे पंढरपुरात कळालाय. महाराजांनी म्हणले, अहो ह्या समाजाची माणसं पारायण करत नाही तर तुमच्या गावात पारायण कसं चाललंय? म्हणजे अण्णांची कृपा आहे. रामोशी समाज पारायण करतोय, अण्णांची कृपा आहे. आणि खरंच तुमचं वर्णन किती करावं तेवढं थोडं आहे. कारण तुम्ही पारायण का करताय हो? कारण आहे याला. कारण तुम्ही रामोशी म्हणताय, पण महाराजांनी काल काय सांगितलं, तुम्ही राम वंशात आहे त्यामुळे तुम्ही पारायण करताय. कुणाचं आधी नाही बरं का, धाडच नाही पारायण करायचं. मराठ्याच्या एका घरात कुणाचे पारायण आहे का बघा. आणि तुम्ही रामोशीवर पारायण करताय का? कारण राम वंशाचे, रामाच्या घराण्यातली गीता चालू आहे म्हणून तुम्ही पारायण करताय. आणि पारायण करताय म्हणून तुम्हाला सांगितलं, अण्णांचं पारायण, अण्णांची वारी माघ शुद्ध नवमीला पंढरपुरात या. माघ शुद्ध दशमीला पारायण चालू आहे. तुमचे पण महाराजांची गाठ पडेल. आणि मुख्य महाराजांच्या पादुका, पांडुरंगाच्या पादुका महाराजांच्या घरात आहेत. महाराजांनी सांगितलं तर पांडुरंगाचं तुम्हाला दर्शन सुद्धा होईल. मंदिरातलं नाही झालं तरी सुद्धा महाराजांच्या घराच्या पादुकांचं दर्शन हे होईल, हे मी तुम्हाला सांगतो. कारण आज पांडुरंगाच्या मुख्य पादुका महाराजांच्या घरात आहेत. आणि अख्खा पंढरपूर महाराजांच्या घरात कोण जात नाही, महाराजांच्या दरवाजाला नमस्कार करून जाते. ते महाराज आपल्याला 1 तारखेला येणार आहेत. मला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं. आता माऊलींचा गजर होईल आणि फुलं होते, नंतर पाळणा होईल. कुणीही गडबड करू नका. पुंडेरी म्हटले की फुले टाका. माऊलींचा गजर होईल आणि मग फुले टाका. आनंद्या गाव पुण्यभूमी खावा, आळंद्या गाव पुण्यभूमी ठाव, आनंद्या गाव पुण्यभूमी खाव, आळंद्या गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. डोळ्यांशी चितांकार
सिद्धभेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा 79 सिद्धभेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव करिताती देव स्वर्गाहुनी करिताती देव स्वर्गाहुनी करिताती देव स्वर्गाहुनी नमोनी देवा तुला कया ठाया रामामणे देवा चला तया ठाया नमोनी देवा तुला कया ठाया रामामणे देवा चला तया ठाया क्रांती घ्याव्या कपुवारी विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव करिताती देव स्वर्गाहुनी करिताती देव स्वर्गाहुनी करिताती देव स्वर्गाहुनी कुंडली उडाली ठेव